औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात अनेक इमारती या बेकायदेशीर उभारण्यात आल्याचे प्रकरण होते. एकूण 96 इमारती या ऑफलाईन पद्धतीने बोगस कामे करत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून परवाने घेण्यात आले होते. महापालिकेतील बनावट बांधकाम परवाना प्रकरणात आता 35 जणांनी प्रशासनाच्या कारवाईला आव्हान देणारा अर्ज संयुक्त दिवाणी न्यायाधीश A.B. कुडते यांनी फेटाळून लावला आहे. ही बांधकामे पाडून टाकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून शनिवारी सांगण्यात आले. महापालिकेतील एकूण 4 अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना 96 जणांना बांधकाम परवाने दिल्याचे प्रकरण ऑगस्ट 2024 मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी जाकीर हुसेन नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, आनंद क्षीरसागर, शिवशंकर घाटे या 4 जणांवर गुन्हे दाखल झाले. 96 जणांना ऑफलाईन परवाने देण्यात आले होते. पालिकेने या 96 जणांना पुन्हा बांधकामासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. त्यानुसार नियमित होणाऱ्या बांधकामांना परवाने देण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवाने घेणाऱ्या 35 जणांनी नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केल्याचे ठपका ठेवत आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पाडकामाचे आदेश दिले आहेत. या कारवाईला अमीन मुनाफ पठाण यांच्यासह 35 जणांनी न्यायालयात आव्हान दिले होते. तात्पुरता मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र 35 जणांच्या प्रशासनाच्या कारवाईला आव्हान देणारा अर्ज संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर M.B. कुडते यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता महापालिका या 35 इमारतींवरती तोडकाम कारवाई लवकरच करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.